सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. दत्त जयंतीपर्यंत करा 11 दिवसांची ही सर्वात प्रभावी सेवा. 100% तुम्हाला फळ देऊन जाईल ही सेवा. 16 ते 26 डिसेंबर 2023 या 11 दिवसात श्री स्वामींची, श्री गुरुदेव दत्तांची खूपच प्रभावी सेवा करायची आहे आपल्याला. तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायला नाही जमली ना, तर 11 दिवसांची सेवा करा. दत्त जयंती 25 आणि 26 डिसेंबर 2023 रोजी आलेली आहे. 25 तारखेला दत्त जयंती गाणगापुरात साजरी केली जाईल, तर 26 तारखेला पौर्णिमा तिथीत संपूर्ण भारतभर दत्त जयंती साजरी केली जाईल. आपली काळजी, आपली चिंता आपल्यापेक्षा आपल्या देवाला, आपल्या स्वामींना जास्त असते आपली चिंता. आपल्याला कधीच ते एकटे सोडत नाही. आपले स्वामी, आपले गुरुदेव दत्त कधीच आपल्याला एकटे सोडत नाही, कायम पाठीशी असतात. तुम्ही आयुष्यात खूप दुःखी असाल, त्रास, चिंता खूप भोगत असाल, कुठंच काही मार्ग सापडत नसेल, डगमगून जाऊ नका. स्वामी देतील साथ. दत्तगुरु महाराज साथ देतील. मार्ग नक्कीच दाखवतील स्वामी आपल्याला. पहिल्याच दिवशी संकल्प करून घ्या. सेवेला सुरुवात करताना संकल्प करून घ्या. घरी संकल्प करा किंवा मंदिरात जाऊन करा. मंदिरात जात असाल, एक नारळ आणि खडीसाखर बरोबर घेऊन जा. आता 16 तारखेला तुम्हाला मंदिरात जाणं नाही जमलं, 15 तारखेला जाऊन या. 15 तारखेला स्वामींचरणी एक नारळ, खडीसाखर ठेवा. मनातली इच्छा बोला. संकल्पयुक्त मी अशी अशी सेवा करणार आहे स्वामी. तुम्ही ती सेवा मनापासून गोड मानून घ्या आणि माझी मनातली इच्छा पूर्ण करा, असा संकल्प करून घरी या. दुसऱ्या दिवशी 16 तारखेपासून तुम्ही जेवढा संकल्प केला असेल तशी सेवा सुरुवात करायला. आणि घरी तुम्ही संकल्प करत असाल तर 16 तारखेला तुम्ही जेव्हा सेवेला बसाल त्याच्या आधी एक तामण जवळ घेऊन घ्या, पाणी जवळ घ्या. उजव्या हातात थोडं पाणी घ्या, अक्षत घ्या, संकल्प बोलून घ्या, मनातली इच्छा बोलून घ्या. स्वामी, मी यासाठी तुमची संकल्पयुक्त सेवा करत आहे. तामणात पाणी सोडून द्या आणि सेवेला सुरुवात करा. असा साध्या सोप्या पद्धतीने संकल्प करा आणि 11 दिवसांची सेवेला सुरुवात करा. तर तुम्हाला 11 दिवसात ही स्वामींची, दत्तगुरु महाराजांची सेवा करायची आहे. तुम्हाला या 11 दिवसात स्वामी चरित्रातील 1 ते 21 अध्याय रोज पठण करायचा आहे. म्हणजे रोज एक पाठ होईल तुमचा. असे 11 दिवसात 11 पाठ पूर्ण होतील तुमचे. त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्र पठण करावा. ज्यांना अजिबातच वेळ नाही, ज्यांना गुरुचरित्राचे, स्वामी चरित्राचे पारायण करायला सुद्धा शक्य होत नाही, त्यांनी रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा आणि रोज 11 वेळा तारक मंत्र पठण करा. आता ज्यांना पारायण जमत नाही त्यांनी ही साधी सोपी सेवा करा. ज्यांना पारायण जमत आहे, थोडाफार वेळ आहे तुम्हाला, काही जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला, अगदी थोड्या वेळात तुमचं पारायण होऊन जाणार आहे. तुम्ही रोज 21 अध्याय तुम्हाला जमत नाही, रोज 7 अध्याय पठण करा. 3 दिवसात तुमचं एक पारायण होऊन जाईल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही 11 दिवस सेवा करू शकता. तर तुम्हाला जर जमलं तर 21 अध्याय अवश्य वाचा आणि 11 दिवसात 11 पारायण पूर्ण करा, 11 पाठ पूर्ण करा. आता ज्यांना नोकरीनिमित्त, मुलं बाळ असतील, लेकरं लहान रडत असतील, नाही जमलं तर मात्र 11 वेळा तारक मंत्र पठण करा आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा. 11 दिवस ज्यांना गुरुचरित्राचे पारायण शक्य होत नसेल, रोजच्या व्यापात हे शक्य होत नाही, मनातून इच्छा खूप आहे की आपण गुरुचरित्राचे, स्वामी चरित्राचे पारायण करावे, ज्यांना जमेल त्यांनी अवश्य करा. आता ज्यांना नाही जमत मग काय करायचं? गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हा गुरुचरित्रातील मेरुमणी मानला जातो. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचे असे विशेष वैशिष्ट्य आहे. प्रत्येक अध्याय आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत असतो. लवकरच म्हणजे 26 डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे. तुम्हाला 21 दिवसांची सेवा नाही जमली तर 11 दिवसांची सेवा करायला सुरुवात करा. 16 डिसेंबर ते 26 या 11 दिवसात तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची, श्री दत्त गुरु महाराजांची सर्वात प्रभावी सेवा, कसलंही संकट असो दूर होणार म्हणजे होणार. 100% तुम्हाला सांगते, तुमचं संकट, चिंता
कशाची काळजी तुम्हाला राहणार नाही. प्रत्येक इच्छा तुमची मनातील पूर्ण होईल. ह्या 11 दिवसात तुम्हाला दैवी चमत्कार दिसून येईल. पण सेवा करताना मनापासून करा. स्वामी चरित्राचे रोज 21 अध्याय पठन करा. 11 वेळा तारक मंत्र, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा. ही झाली स्वामींची सेवा. स्वामींची सेवा सुरू करताना स्वामी अष्टक पठण प्रथम करावे. स्वामी अष्टक पठण करा आणि मग सेवेला सुरुवात करायची. आता तुम्हाला रोज 21 अध्याय स्वामी चरित्राचे शक्य असेल तर करा. त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्राचे पठण करा, 11 वेळा मंत्र जप करा. तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी 11 दिवसात स्वामींची सेवा करा. अगदी 5 मिनिटं जरी तुम्ही खऱ्या मनाने प्रार्थना स्वामींना केली, स्वामींचा मंत्र जपला, तरी 108 पारायण केल्याचे स्वामी चरित्राचे 100% फळ तुम्हाला मिळेल. तारक मंत्रातील एक ओळ अशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त. सर्वांना माहिती आहे ही ओळ. अगदी थोडी पण सेवा केली तरी खऱ्या मनाने करा. म्हणून जेवढी सेवा 11 दिवसात तुम्हाला स्वामींची जमेल तेवढी करा, पण मनापासून श्रद्धेने करा. डोंगरा एवढी नाही केली तरी चालेल, तिळी एवढी जमली तरी चालेल, पण खऱ्या मनाने श्रद्धेने करा. आता झाली ही स्वामींची सेवा. दत्त गुरूंची सेवेत तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण नसेल जमत तर हे 2 अध्याय गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात. अतिशय प्रभावी अध्याय तर गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय. या 11 दिवसात रोज आपल्याला दोन्ही अध्याय पठन करायचे आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे पठन पारायण केल्याचे तुम्हाला 100% फळ मिळेल. स्वामींची, दत्तगुरूंची सेवा करताना मांसाहार करू नये, शाकाहारी राहावे. लसूण कांदा खाऊ शकतात तुम्ही, पण मांसाहार करू नये. घरात आता इतर व्यक्ती खात असतील, त्यांना खाऊ द्या वाटलेस, पण तुम्ही मात्र तुमचं अन्न वेगळं शिजवलं तरीही चालेल. आपण थोडेसे नियम पाळूनच आपली सेवा करायला पाहिजे. बाहेरचं खात असाल तुम्ही, चायनीज वगैरे, आणि तिथं जर मांसाहार शिजवत असतील तर ते कृपया टाळून द्या. दुसरीकडं जिथं शाकाहारी जेवण बनवतात तिथूनच तुम्ही अन्न खाल्लं पाहिजे. तुमच्या घरात पण अन्न शिजवत असतील, मांसाहार होत असेल, त्यात तुम्ही अजिबात जेवू नका. वेगळं तुमचं अन्न शिजवून घ्या. एवढ्या 11 दिवसात तरी हा नियम अवश्य पाळा. आता गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हा गुरुचरित्रातील संपूर्ण पारायणाच्या पोथीतून वाचू नका. तुम्हाला वेगळे अध्याय विकत घेऊन यावे लागतील. आपण जेव्हा गुरुचरित्राची एकदा पोथी उघडतो तर संपूर्ण पारायण आपल्याला करावं असा नियम असतो. मग तुम्हाला जर आता हे रोज अध्याय वाचायचे आहे तर तुम्ही रोज पोथी उघडाल का बरं? असं करू नका. तुम्ही वेगळ्या लहानशा पोथी तुम्हाला पूजा साहित्य दुकानातून मिळून जातील. त्या लहानशा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय तुम्ही दुकानात सांगितला लगेच देतील तुम्हाला. दत्तगुरू महाराजांचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय लहानशा अगदी 2-2, 3-3 रुपयाला, 4 रुपयाला तुम्हाला मिळून जातील. लहानशा आणूनच ठेवा. तुमची मुलं बाहेरगावी असतील, परदेशात शिकायला असतील, दुसरीकडे राहत असतील, आईला काळजी असते, हे 2 अध्याय लेकरांकडे देऊन ठेवा. त्यांनी नाही वाचले तरी चालेल, पण संरक्षण कवच राहील त्यांच्याजवळ. कधीच तुमच्या लेकरांना कसली भीती राहणार नाही. 14वा अध्याय, 18वा अध्याय त्यांच्या एक बॅगमध्ये वगैरे कोपऱ्यात ठेवून द्या. बघा, तुमचे लेकरं सदैव तुमच्याकडं सुखाने येतील आणि सुखाने आयुष्य जगतील. करून बघा. हे पण 2 अध्याय तुमच्या लेकरांकडं पण ठेवा आणि तुम्ही घरात आणून ही सेवा पण सुरू करा. तुम्हाला मानसिक त्रास असेल, गुरुबळ नसेल तर हे 2 अध्याय या 11 दिवसात अवश्य पठन करा. तुम्हाला 1.25 महिना किंवा आयुष्यभर जरी हे 2 अध्याय पठन करायचे असेल करू शकता, पण ह्या 11 दिवसात आठवणीने वाचा. कठीण मार्गातून सुद्धा तुम्हाला दत्तगुरू महाराज तुम्हाला मार्ग दाखवतीलच. तुम्हाला संसार कामाच्या व्यापामध्ये कोणतीच सेवा शक्य होत नसेल तर चालता बोलता प्रवासात स्वामींचा, दत्तगुरू महाराजांचा अखंड जप, नामस्मरण करत जा. खूप ताकद असते नामस्मरणात. तुमच्या मुलांची तुम्हाला काळजी असेल, शिक्षणाची, लग्नाची, भविष्याची, तर आईने गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय रोज पठन करावा.
अलौकिक चमत्कारिक फायदे तुम्हाला दिसून येतील. तुम्ही जीवनात थकला असाल, आजारपण असेल, आर्थिक टंचाई किंवा इतर प्रॉब्लेम असतील तुम्हाला, तर कुठलेही कठीण प्रॉब्लेम समस्या असेल तर तुम्ही या 11 दिवसात श्री स्वामींची, श्री दत्तगुरू महाराजांची ही सेवा करायला सुरुवात करा. 100% सांगते, फळ देऊन जाईल तुम्हाला ही सेवा करताना. हे दोन्ही अध्याय वाचताना दिवसभरात केव्हाही ही सेवा करा, केव्हाही हे अध्याय वाचा. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत ही सेवा करू नका. दत्तगुरूंची माधुकरी म्हणजे भिक्षेची वेळ ही असते, हे सर्वांनाच माहीत आहे. बाकी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त एक वेळ नीट ठरवून घ्यायची. या 11 दिवसात ही एक वेळ नीट ठरवून घ्यायची. तुम्ही ऑफिसला जात असाल, ऑफिसवरनं आल्यावर सुद्धा तुम्ही 12 वाजेच्या आत, रात्री 10 वाजेच्या पर्यंत जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल. फक्त मनापासून करा. वाट दाखवतील स्वामी. 7 जन्मांची गरिबी मिटून जाईल. तीव्र इच्छा असेल कधीपासून, वर्षानुवर्षांची तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर हे 2 अध्याय पठण करायला सुरुवात करा. 1 दिवसातच तुम्हाला अनुभूती येईल. तुम्हाला हे अध्याय वाचायला अगदी 5 ते 10 मिनिटात लागणार आहे. अध्याय वाचताना जास्त नियम पाळायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला वाटत असेल गुरुचरित्राचं पारायण करतो मग लसूण कांदा खायचा नाही, गादीवर झोपायचं नाही, तर असं नाही. 14वा आणि 18वा अध्याय वाचताना आपण जसे गुरुचरित्राला पारायण करताना नियम पाळतो तसे नाही पाळले तरी चालेल. कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता, गादीवर झोपू शकता. फक्त ब्रह्मचार्याचं थोडंसं पालन करा. या 11 दिवसात पाळता आलं ब्रह्मचार्य तर अवश्य पाळा आणि 11 दिवस मांसाहार टाळा. ही साधे सोपे नियम पाळून ही स्वामींची, श्री स्वामी समर्थ महाराजांची, श्री दत्तगुरू महाराजांची सर्वात प्रभावी सेवा तुम्ही या 11 दिवसात नक्की 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 करा. मी तर म्हणेन, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. सर्व महिलांनी करा, पुरुषांनी करा, मुलांना जमेल मुलांनी करा. प्रगती नक्की होईल. तुम्हाला कठीणातील कठीण मार्गसुद्धा देव तुम्हाला दाखवतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, सर्वांना फायदाच होईल. धन्यवाद.